भारतातलं एकेकाळचं मँचेस्टर, पश्चिम महाराष्ट्रातलं एक तीर्थक्षेत्र, सादरींसाठी सर्वदूर ख्यातकीर्त. परिवर्तनाच्या नियमानं, विकासाच्या ध्यासानं याची परिपूर्णतेकडे घौडदौड चालू आहे. आपला चेहरा मोहरा बदलू पाहणारं हे शहर सोलापूर. दूरदृष्टीच्या एका ध्येयनिष्ठ सुपुत्रानं हे विकासाचं स्वप्न पाहिलं. केंद्रातून काँग्रेसच्या आश्वासक हाताची साथ मिळाली आणि विकासाचा हा वारू स्पर्धेच्या युगात नवनवीन आव्हानं पेलायला सिद्ध झाला आणि भविष्यातल्या एका महानगराच्या दिशेनं सोलापूरची वाटचाल सुरू झाली. एकच ध्यास, सोलापूरचा विकास. कलातीत, सर्वसमावेशक आणि पोषक विकास. सोलापूरच्या सुशील नेतृत्वाच्या मनी विकासाच्या स्वप्नानं घर केलं आणि राज्य आणि केंद्र सरकारच्या सकारात्मक पाठिंब्यामुळे शैक्षणिक, आरोग्यपूर्ण, यांत्रिक अशा सशक्त विकासासाठी सोलापूरची दारं खुली झाली. प्रगतीचा पाया हा युवा वर्ग. आजचा युवक उच्च शिक्षित असेल तर विकास निश्चितच. शिक्षणाचं महत्त्व जाणणाऱ्या कुशल नेतृत्वाला सोलापूरच्या शैक्षणिक विकासाची ओढ होतीच. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळत असतानाच सोलापूर विद्यापीठाची निर्मिती झाली आणि या क्षेत्रातल्या भविष्यातल्या रुंदावणाऱ्या कक्षांनी अनेक नामांकित शिक्षण संस्थांना सोलापुरात यायला प्रवृत्त केलं. अनेक भावी डॉक्टर्स, इंजिनियर्स, आर्किटेक्ट्स या संस्थांमधून शिक्षण घेत असून हेच उद्याच्या सोलापूरच्या विकासाला हातभार लावणारे शिल्पकार असतील. उच्च शिक्षणासाठी म्हणून सोलापूर बाहेर पडणारी पावलं आज शहरातच थांबतायत. एवढंच नव्हे तर इतर राज्यातून, शहरातून विद्यार्थी आज घडीला इथे राहून शिक्षण घेतायत. हाही एक प्रकारे सोलापूरचा विकासच नव्हे काय? अविरत वीज पुरवठा ही प्रगतिशील उज्ज्वल भारताची नितांत गरज. या विचारानं देशाला ऊर्जितावस्था प्राप्त करून देणारा ऊर्जा मंत्री हा तो सोलापूरचा सुपुत्र. आणि त्यामुळेच सुपर क्रिटिकल टेक्नॉलॉजीवर आधारित सोलापूर सुपर पॉवर थर्मल प्रोजेक्ट या एनटीपीसीच्या 9,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पाची उभारणी सुरू झाली. (1320 मेगावॉट क्षमतेचा हा प्रकल्प 2016 पर्यंत पूर्ण क्षमतेसह देशाच्या सेवेत रुजू होईल आणि सोलापूरसह देशाच्या पश्चिम क्षेत्राची विजेची गरज पूर्ण करेल. कोणताही नवीन उपक्रम राबवताना सर्वसामान्यांच्या मनात भीती निर्माण होते. औष्णिक वीज निर्मितीमुळे घाबरण्याचं मात्र अजिबात कारण नाही. कारण संपूर्ण प्रक्रियेत एनटीपीसीद्वारा अतिउच्च दर्जाचं तंत्रज्ञान वापरलं जातंय. 902 फूट उंचीच्या खास चिमणीद्वारे निर्धोक वायू थंड हवेत विलीन होईल, ज्यामुळे तापमानात काहीच फरक पडणार नाही. तसंच यामध्ये वापरल्या जाणाऱ्या कोळशाचं परिपूर्ण ज्वलन आणि त्यातून निर्माण होणारी फ्लाय ॲश यांचा सिमेंट निर्मितीसाठी उपयोग होणार आहे. म्हणूनच एनटीपीसीनं वीज निर्मिती प्रकल्पाचं काम हाती घेताच जवळपास 5 सिमेंट कारखान्यांची उभारणी सुरू झाली आहे. यामुळे सोलापूर मधल्या तरुणांना रोजगाराची संधी निर्माण होणार आहे. संपूर्ण निर्धोक असा हा प्रकल्प सोलापूरला नवीन ओळख करून देणारा ठरेल. इतकी सारी भविष्यकालीन तरतूद पाहिल्यावर उद्योजक सोलापूरच्या भूमीकडे वळले नाहीत तर नवल. प्रिसिजन, थर्मास, बालाजी अमाइन्स या घडीला जोमानं कार्यरत असणारे कारखाने, सोलापूरलाच नव्हे तर भारताला अभिमानास्पद असणारी यांची कामगिरी. आज मिती सोलापूरमध्ये 3 औद्योगिक वसाहती असून 1,000हून जास्त कारखाने जोमानं कार्यरत आहेत. औद्योगिक क्षेत्रातली सोलापूरची वार्षिक उलाढाल ही हजारो कोटी रुपयांची असून त्यातलं निम्म्याहून अधिक उत्पादन निर्यात केलं जातं. सरत्या 5 वर्षात उद्योग क्षेत्रात 30,000 कोटींची गुंतवणूक झालीय आणि पुढे दरवर्षी 5,000 कोटींच्या गुंतवणुकीची भर पडणार आहे. सोलापूरची ही प्रगती लक्षात घेता येत्या काही वर्षात अजून नवीन कारखाने सोलापूरमध्ये सुरू होणार आहेत, ज्यामुळे येत्या 5 वर्षात अंदाजे 30,000 नवीन रोजगार उपलब्ध होणार आहेत. कारखाने बदलले आहेत,
उत्पादनाचं स्वरूप बदललंय. छोटे उद्योग वाढीस लागलेत. वेगळीच इंडस्ट्री आकाराला येतेय. नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत. उद्योग क्षेत्रातली ही क्रांती भविष्यातल्या सोलापूरच्या विकासाची नांदीच नाही का? आणि येत्या 5 वर्षातच सोलापूरची गणना राज्यातल्या 5 विकसित शहरांमध्ये होईल हे निःसंशय. एक दूरदृष्टीचं निरालस वृत्तीचं नेतृत्व मनात आणलं तर काय करू शकतं याचं सोलापूरशिवाय दुसरं उदाहरण कुठलं असू शकेल? या सगळ्या दिनक्रमात रहिवाशांचं आरोग्य अबाधित राहायला हवं. विकासाच्या संधी उपलब्ध असताना निरोगी मनुष्यबळ हवंच. यातूनच सहकार तत्वावर चालणाऱ्या अश्विनी हॉस्पिटलची निर्मिती झाली. उच्च दर्जाची अत्याधुनिक मशिनरी, सर्वसामान्यांना अत्यल्प खर्चात तसंच तज्ज्ञ डॉक्टरांकडून मिळणारे उपचार हीच सहकारी तत्वावर चालणाऱ्या हॉस्पिटलची खास बाब. पूर्वी पुणे, मुंबई, हैदराबादला वैद्यकीय सेवेसाठी जावं लागणाऱ्या रुग्णांना सोलापुरात या सोयी उपलब्ध झाल्या आणि आता पंचक्रोशीतले रुग्ण याचा लाभ घेऊ लागले. आणि सोलापूरमधलं पहिलं मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल खऱ्या अर्थानं सुरू झालं. या अंतर्गत 14 आयसीयू, कार्डियॅक, न्यूरो, एंडोस्कोपी, गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी, रेडिओलॉजी, MRI, CT आणि कार्डियॅक एन्जिओ, किडनी डायलिसिस या प्रत्येकासाठी जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक यंत्रसामुग्रीनं सुसज्ज विभाग रुग्णसेवेसाठी कार्यरत आहेत. याच प्रेरणेतून इतरही अशी हॉस्पिटल सुसज्ज होऊ लागली आहेत. एकंदर भविष्यकालीन विकासातील वाढती वैद्यकीय गरज ओळखून अश्विनी हॉस्पिटलचे वैद्यकीय महाविद्यालय सुद्धा सुरू झालंय. उद्याच्या सोलापूरची ही मेडिकल हबच्या वाटेवरची वाटचाल आशादायी तर आहेच, पण अभिमानास्पद देखील आहे. सोलापूरचा हा सर्वांगीण विकास घडला तो प्राप्त झालेल्या संधीचं कायम सोनच करणाऱ्या, जी जबाबदारी मिळेल ती आनंदानं स्वीकारणाऱ्या एका ध्येयनिष्ठ राजकारणी माननीय सुशीलकुमारजी शिंदे आणि काँग्रेस सरकारच्या पाठिंब्यामुळेच. साथ सोबत असो नसो माझंच आभाळ माझीच धरती, असाच एकटा चालत राहीन वादळ घेऊन खांद्यावरती, वादळ घेऊन खांद्यावरती. सुरुवातीला अखंड संघर्षमय जीवन वाट्याला येऊनही माणसांवर नितांत प्रेम करणारा, शिक्षण आणि विकासाची चिरंतन आस मनी ठेवणारा, सोलापूरच्या मातीतला रसरशीत अंकुर आज समृद्ध वृक्ष झालाय. अखंड भारत वर्षावर आपल्या कर्तृत्वाची, मायेची प्रखरण करणारा कालचा केंद्रीय ऊर्जा मंत्री आणि आजचा गृहमंत्री असणारा एक भला माणूस. आपल्या मिश्किल हास्यानं, सक्षम नेतृत्वानं पाहणाऱ्याला आश्वस्त करणारं, जगण्यासाठी नवी उमेद देणारं सुशील नेतृत्व. उजनी, देवभूमी आणि यंत्रभूमीला अस्तित्वानं पावन करणारी सोलापूरची गंगा. उजनी प्रकल्प जिल्ह्याला लाभलेली काँग्रेस सरकारची अपूर्व देणगी. तत्कालीन दूरदृष्टीचे मंत्री स्वर्गीय यशवंतरावजींनी विकासाच्या उदात्त हेतूनं विठ्ठलाला स्मरून या प्रकल्पाचं भूमिपूजन केलं. तोच वारसा प्राणपणानं जपला तो सुशीलकुमारजींनी. यशवंत रचिला पाया, सुशील झालासे कळस. एकेकाळचा हा दुष्काळी जिल्हा आज हिरवाईनं नटलाय. ज्वारीशिवाय दुसरं पीक क्वचितच घेणारा शेतकरी आज निरनिराळे प्रयोग करताना दिसतोय. दरवर्षी वाढणारी पाणी मागणी, मर्यादित साठा म्हणून प्रत्येक थेंबाचा योग्य वापर याचा ताळमेळ साधल्यानं आजचा विकास दिसतोय. ज्या क्षेत्रात जाऊ तिथे केवळ विकासाचाच दृष्टिकोन ठेवणारे, सातत्यानं उत्तम आणि उदात्ततेचा आग्रह धरणाऱ्या सुशीलकुमारजींचं नेतृत्व कायमच सर्वांसाठी स्फूर्तिदायक ठरलंय. 117 TMC जलसाठा असलेल्या उजनी धरणामुळे परिसरातलं 2.60 लक्ष हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आलंय. 1990 साली स्वतंत्र प्राधिकरणाची निर्मिती उजनी प्रकल्पासाठी झाली.
सहकारी पाणी वापर संस्था उदयाला आल्या. भविष्यात 1,20,000 हेक्टर क्षेत्रासाठी अशा 388 पाणी वापर संस्था स्थापन होणार आहेत. धनमय पद्धतीनं पाणी वाटप, सवलतीच्या दरात पाणीपट्टी आणि आवडीचं पीक घेण्याची सोय अशी आकर्षक योजना लोकांच्या पसंतीला उतरते आहे. वेळोवेळी स्वीकारलेल्या आणि यशस्वीरित्या राबवलेल्या नवनवीन योजनांमुळे पूर्ण दुष्काळी अशी 13 पैकी 11 गावं आत्ताच पाण्याखाली आली आहेत. खाजगी नफ्यापेक्षा सामाजिक नफ्याचा पाया अधिक घट्ट होताना दिसतोय ते अभ्यासपूर्वक अंगीकारलेल्या विकास प्रणालीमुळेच. समर्पण भावनेतून केलेलं लोकोपयोगी कार्य हा निश्चितच एक लोकयज्ञ आहे आणि सुशील कुमारजी त्याचे पुजारी आहेत.